सिन्नर आणि संगमनेर हे दोन्ही नाशिक पुणे महामार्गावरील तालुक्याची गावं आणि दोघांच्याही ठिकाणी फक्त थोडंसं अंतर, फक्त करेघाट ओलांडला की सिन्नरची सीमा सुरू होते आणि करेघाटाच्या अलीकडं संगमनेरची सीमा सुरू होते. आणि दोन्ही नगरपालिका ह्या वर्षानुवर्षे एक संगमनेर नगरपालिका बाळासाहेब थोरातांच्या ताब्यात आणि सिन्नर नगरपालिका ही एक आपले माणिकराव कोकाटे यांच्या ताब्यात. आणि यावेळेस जर सत्तांतर होणार की काय अशी एक अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा मतदारांनी फोल ठरवली. आता पहिल्यांदा सिन्नर नगरपालिकेचे बघू. सिन्नर येथे माजी जे मंत्री होते असे जे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिष्ठेची लढाई होती आणि या ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे हे जे आहेत यांच्या नेतृत्वाखाली उद्धव सेनेने जोरदार लढत दिली, परंतु नगराध्यक्षपदासाठी मतदारांनी कोकाटे समर्थकांनाच पसंती दिली. येथे उद्धव सेनेने चमत्कारिक कामगिरी दाखवली, परंतु भाजपमध्ये ऐनवेळी दाखल झालेले हेमंत वाजे हे चौथ्या क्रमांकावर राहिले येथे. आणि हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे विठ्ठल अशोक उगले हे 5,602 मतांनी विजयी झाले. आता ही नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली, ही चौरंगी निवडणूक झाली. यामध्ये उद्धव सेनेचे प्रमोद चोथवे, शिंदे सेनेचे नामदेव लोंढे, भाजपचे हेमंत वाजे हे जे प्रमुख होते, पण त्यांचा दारुण पराभव झाला. आणि नगरसेवक पदाच्या जागासाठी उद्धव सेनेचे 14, राष्ट्रवादीचे 13 आणि भाजपचे 2 तर शिंदे सेनेचा 1 नगरसेवक विजय झाले. मागच्या वेळेस नगराध्यक्षपद शिवसेनेकडेच होतं, त्यावेळी मात्र कोकाटे यांच्या राष्ट्रवादीने थेट पटकावून नगर परिषदेवर सत्ता मिळवली होती. आता सिन्नरची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी कोकाटे गटाचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली होती, तर खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते हेमंत वाजे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळं ही सिन्नर नगर परिषद नगराध्यक्षपदाची लढत अजित पवार गटाचे विठ्ठल उगले, उद्धव सेनेचे प्रमोद चोथवे, शिंदे सेनेचे नामदेव लोंढे आणि भाजपचे हेमंत वाजे यांच्यामध्ये चौरंगी लढत झाली. आता यामध्ये विठ्ठल अशोक उगले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे येते यांना 14,904 मतं मिळाली. त्यानंतर प्रमोद झुंबललाल चोथवे उद्धव सेनेचे यांना 9,302 मतं मिळाली. त्यानंतर किशोर सुरेश देशमुख अपक्ष होते, यांना 276 मतं मिळाली. आणि नामदेव प्रताप लोंढे शिंदे सेनेचे होते, यांना 7,265 मतं मिळाली. आणि आपले हेमंत विठ्ठल वाजे भाजपचे जे प्रवेश केला होता त्यांना 4,859 इतकी मतं मिळाली. आणि मग त्याबरोबरच त्यांचं जे आपले जे यामध्ये जे पराभूत झालेले जे लोक आहेत ते रुपेश मोठे पराभूत झाले. प्रभाग 3मध्ये श्रीकांत जाधव यांच्या पत्नी शोभा जाधव या पराभूत झाल्या. प्रभाग 6मध्ये माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारोवाला. प्रभाग क्रमांकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत रायते. प्रभाग 13मध्ये माजी नगरसेवक विजय झगडे हे यामध्ये पराभूत झाले. आता यामध्ये एक काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या अशा की प्रभाग 14मध्ये उद्धव सेनेचे पंकज मोरे आणि त्यांच्या पत्नी ज्योती मोरे हे दोघे विजयी झाले. आणि नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका प्रभागात दोघे पती पत्नी नगरसेवक म्हणून सिन्नर नगर परिषदेमध्ये हे केलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक प्रभाग क्रमांक 6मधून उद्धव सेनेच्या लक्ष्मीराजू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली बेंडकुळे या दोन्हीने 978 समान मतं मिळाली. पण नियम 78 नुसार चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात आली
आणि एक छोटी बालिका होती अवनी अमोल हरक. तर तिनं आपली लक्ष्मीराजे पवार यांना विजयीची चिठ्ठी काढली आणि त्यांचं भाग्य उजळलं. म्हणजे हा एक प्रकार त्याचा झाला. आता यामध्ये खोळंबे जे आहेत प्रभाग त्यांचा अवघ्या एका मताने विजय झालेला आहे. तर आता यामधील एक प्रभाग क्रमांक 1 अ मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार वंदना केशव गोजरे यांना 1095. त्यानंतर उद्धव सेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सरिता सुनील खोळंबे यांना 1096 मतं मिळाली. म्हणजे एकच मताचा प्रश्न मिळाला आणि नोटाला 24. त्यामुळे एका मताची किंमत त्यांना समजली. आणि याच पद्धतीने जे आपले सर्व निवडून आलेले लोक जे आहेत या आपल्या नगर परिषदेवर, त्यामध्ये आहेत अजय गोजरे, अंबिका धनगर, अमोल झगडे, अनिल सरवर, कमलाबाई पगार, ज्योती मोरे, हर्षल देशमुख, बाळू उगले, ललिता हांडे, मनीषा गवळी, मनोज देशमुख, निशा बोडके, त्यानंतर पंकज जाधव, सविता कानडी, संध्या कासार, सागर कोथमिरे, सागर भाटजिरे, विलास जाधव, शोभा जाधव, शुभम वारुंगसे, योगिता वरंदळ, सुदर्शन नाईक, सुवर्ण उबाळे, उदय गोळे सर, म्हणजे असे अनेक जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचं असं नगर परिषदेच्या कामासाठी व्यवस्थितरित्या झालेले आहेत. कारण ही जी निवडणूक झालेली आहे यामध्ये नगराध्यक्ष झालेले आहेत हे विठ्ठल उगले, हे अजित पवार गटाचे आहेत. पण अजित पवार गटाचे जरी असले तरी उद्धव सेनेचे 30 पैकी 14 जागा ह्या उद्धव सेनेला आहेत, म्हणजे अर्ध्या. राष्ट्रवादीचे 13 आहेत, भाजपचे 2 आहेत, म्हणजे उद्धव सेना भाजप शिंदे सेनेचं 1 आहे. तर असं एक बलाबल आहे. आणि त्यामधून आता या शहराचा विकास, पाणी, रस्ते, त्यानंतर कचरा निर्मूलन वगैरे आणि वैयक्तिक लाभाच्या योजना, तर नागरिकांचा विकास कशा पद्धतीने हे करतात हे आता बघायला पाहिजे. तर आता हे अशा पद्धतीने या सिन्नर नगरपालिकेचे एकंदरीत दृष्टिकोनातून निवडणूक झालेली आहे. तरी या आमच्या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक हा चॅनल बघत असतात. आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.